ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक। संपात सहभागी झाल्यास तीव्रता वाढण्याची भीती। समृद्धी महामार्गावरती अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आणि टोल प्लाझावरती चालकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी अनेक ट्रक चालक थांबले। ट्रक चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्रक जारी। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश। टँकर चालक आणि प्रशासनाची बैठक निष्फळ। टँकर चालकांच्या संपाबाबत तोडगा नाही। टँकर चालक संपावर ठाम। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा राज्यभरात संप। वाहन चालकांचा नवीन कायद्याला विरोध। ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य बाल मलकित सिंग यांची माहिती। राज्यव्यापी संपामुळे पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी नाही। पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहतील। पेट्रोल पंप बंद निर्णयावरती पेट्रोल डिझेल असोसिएशनची माहिती। हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांचा संप। पेट्रोल पंप बंद राहतील या अफवेनं भिवंडी शहरात पेट्रोल पंपांवरती वाहन चालकांची मोठी गर्दी। नाशिक शहरातही रात्री पेट्रोल पंपांवरती गर्दी, तर काही ठिकाणी पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाचीचा आणि वादाच्या घटना। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनचा संप। पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवरती भल्या मोठ्या रांगा। सोलापूरमध्ये पेट्रोल पंपांवरती ग्राहकांचा राडा। पेट्रोल भरण्याच्या रांगेत वाहन चालकांमध्ये वाद। पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला। जळगावमध्ये पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी। ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्यानं नागरिकांच्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपांवरती रांगा। संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांची गर्दी। ट्रक चालकांच्या संपाचे परिणाम पेट्रोल पंपावरती उमटले। छत्रपती संभाजीनगर एसटी महामंडळाकडे 2 दिवस पुरेल इतकाच डिझेल साठा। 2 दिवसांपेक्षा अधिक काळ संप सुरू राहिल्यास एसटी वाहतुकीवर परिणामाची शक्यता। लातूरमध्येही संपाचा परिणाम। लातूर शहरातल्या काही पेट्रोल पंपांवरील इंधनाचा साठा संपला। वाहन चालक हैराण। वसईमध्ये पेट्रोल पंपावर वाहन चालकांचा गोंधळ। ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल न मिळण्याची नागरिकांना भीती। पेट्रोल पंपावरती जवळपास 1 किलोमीटरपर्यंत वाहनधारकांच्या रांगा। इंधनाचा तुटवडा जाणवू शकतो या अफवेमुळे नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी। रात्री उशिरापर्यंत शहरातल्या पेट्रोल पंपावरती नागरिकांच्या भल्या मोठ्या रांगा। नाशिकच्या मालेगावमध्ये टेहरे इथे ट्रक चालकांचा मुंबई आग्रा महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न। यावेळी टायर जाळून शासनाचा निषेध व्यक्त केला। वर्ध्यामध्ये शासनाच्या हिट अँड रन कायद्याला चालक संघटनांचा विरोध। वर्ध्यातील ट्रक चालकांचं बजाज चौक परिसरात स्टेअरिंग बंद आंदोलन। कायदा मागे घेण्याची मागणी। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप। त्यामुळे सर्व खासगी बसेसचे चालक, इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालक संपावर। हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलसाठी मोठी गर्दी। ट्रक चालकांच्या संपाचा बस प्रवाशांना फटका। भंडारा आगारातल्या 250 बस फेऱ्या रद्द। अमरावतीमध्ये वाहन चालकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाड्या अडवत आंदोलन। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाहन चालक आक्रमक। हिट अँड रन कायद्याचा वाहन चालकांकडून निषेध। मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईत उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडेल। मराठा आरक्षणासंबंधित होत असलेल्या उच्चस्तरीय बैठकीला आपण जाणार नाही। मनोज जरांगेंची माहिती। फडणवीस सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, मात्र महाविकास आघाडी सरकारमुळे हे आरक्षण कोर्टात टिकलं नाही। मंत्री विखे पाटलांचा महाविकास आघाडी सरकारवरती आरोप। मराठवाड्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची बैठक। हैदराबादेतील निजामकालीन नोंदींचा अहवाल विखे पाटील यांना सुपूर्द केला गेला। प्रकाश शेंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेत सराटेंनी केलेल्या याचिकेसंदर्भात ओबीसी नेते आणि ओबीसी संघटना यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणी केली गेली। 13 जानेवारीला बीडमध्ये छगन भुजबळांची महासभा। धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंना महासभेचं आमंत्रण। ओबीसी आरक्षण बचावासाठी महासभेचा निर्णय।
पाणबुडीचा प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. तर अनेक उद्योगपतींनी महाराष्ट्राला पसंती दिल्याचीही मुख्यमंत्र्यांची माहिती. महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका, हवामान बदलांमुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता. राज्यात अवकाळीमुळे 12,87,000 हेक्टरांवरच्या पिकांचं नुकसान, 23,90,000 शेतकऱ्यांना 1400 कोटींच्या मदतीची गरज. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार, पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना निकषाबाहेर मदत करण्यास शासन मान्यता. बुलढाण्यामध्ये स्वतंत्र लढण्याच्या निर्णयावर रविकांत तुपकर ठाम, राजू शेट्टी ऐन वेळेला कुणासोबत तरी युती करतात आणि त्यात आमच्यासारख्यांचा बळी जातो, तुपकरांचं वक्तव्य. स्वाभिमानीकडनं रविकांत तुपकरांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची ऑफर, राजू शेट्टींची माहिती. जर तुपकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला असेल तर ही चांगली गोष्ट आहे, राजू शेट्टींची प्रतिक्रिया. कांदा प्रश्नी शेतकरी बांधवांना योग्य न्याय मिळेल, शिंदे आणि फडणवीसांची कांदा प्रश्नी चर्चा सुरू, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे 218 कोटी रुपये उपलब्ध, तर विमा वाटप सुरू असल्याची केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती. धमकी देण्याचा स्वभाव अजित पवारांचा पूर्वीपासूनच आहे, पक्ष फुटण्याआधी त्यांनी हेच केलं. त्यांनी शरद पवारांच्या जवळची अनेक माणसं तोडली, जितेंद्र आव्हाडांचा आरोप. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कुणाला आवडणार नाही, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा सवाल. तर हिंदुत्वासाठी काम करणारे 2 मराठी नेते एकत्र येणं चांगली बाब, गोगावले यांचं विधान. आगामी निवडणुकीत हिंगोलीमध्ये महायुती आणि शिवसेनेचा भगवा फडकत राहण्याचा संकल्प, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य. ठाकरे गटाचे माजी आमदार बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली, मंत्रालयात 30 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली आहे. आदित्य ठाकरेंची 6 जानेवारीला दक्षिण मुंबई सभा, गिरगाव विभाग क्रमांक 12च्या वतीनं सभेचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.